आणि त्याच टॅगलाईनने तुम्ही फेमस आहात. आपण जे आपली पब्लिक आहे ना, त्यांना भुताची पब्लिक मानत असतो आणि जेव्हा आपला व्हिडिओ चालू होतो, तेव्हा आपण तर कसं काय भुताची पब्लिक आणि हे जे वाक्य आहे आपल्या पब्लिकला एवढं आवडतं ना, आता मला माझं नाव साई म्हणून कोण ओळखत नाही. कुठे पण मी फिरत असलो तरी भुताची पब्लिक, भुताची पब्लिक सगळ्यांना नाव आवडलंय त्यामुळे आपण ते ठेवलं. बरं. आणि Instagramला काय नाव आहे तुमचं? तेच हॉरर एक्सप्लोरर साई. बरं. तर मित्रांनो Instagramचे पण आपण सरांची लिंक टाकणार आहोत. नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा त्यांचं YouTubeचं चॅनल आणि आपल्या मराठी बरोबर असंच सपोर्ट करा. म्हणजे तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट बघायला भेटतील. तर ह्याची सुरुवात कशी झाली सर तुमची? ह्याची सुरुवात आता लहानपणापासून आमच्या आजी-आजोबापासून आपण गोष्टी ऐकत असतो, भुताच्या गोष्टी. पण त्या गोष्टी किती खऱ्या आहेत, किती खोट्या आहेत हे आपल्याला पण माहीत नसतं. आता आपले आजी-आजोबा सांगतात, आपल्याला भीती वाटत असते. पण आमचा विचार होता, जेव्हा आम्ही 4 मित्र बसत असतो, आता काही जण बसले PUBG खेळतात, फ्री फायर खेळतात. आम्हाला नाद कसला होता, काहीतरी नवीन गोष्टी सांगायचं, काहीतरी असं रहस्यमय गोष्टी सांगायचं. त्यात प्रत्येकाने एक-एक किस्सा सांगत होता त्यांच्या गावाकडचा. असं घडलंय, भुतामुळे घडलाय. तर मला असं वाटणार, की नक्की हे भुतामुळे घडलंय का? काहीतरी ह्याच्यामागे रहस्य असेल, काहीतरी सायंटिफिक रिझन पण असेल. तर मी याचा विचार केला. तर आता पब्लिक एवढं सांगते आणि त्याच काळामध्ये जेव्हा आम्ही फिरत होतो ना, जेव्हा या गोष्टी चालत होत्या, तेव्हा मी राहतो सोलापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये एक हरिभाई देवकरण म्हणजे एक असं शाळा आहे आमच्या इथे. त्या साइडहून मागे गेलं की एक स्मशानभूमी आहे. मग तिथे एक असं होतंय की अफवा होती का अफवाच म्हणा आता. असं अफवा होती की तिथे एंटिटी आहे, भूत आहे. तिथे जे कोण जात नाही नाईटला जास्त. तर मी विचार केला, आज जाऊन बघावं इथे. नक्की काय आहे? आता जाताना मला पण भीती वाटत होती कारण माझं स्टार्टिंग होतं तेव्हा. पहिलाच व्हिडिओ पहिलाच व्हिडिओ. आणि अफवा काय होती? अफवा असं होते की एक बाई थांबलेली दिसते आणि स्मशानभूमी आहे म्हणजे त्यांना अजून भीती जास्तच वाटणार. आवाज-बिवाज येतात. या सगळ्या गोष्टी आता प्रत्येकजण एक-एक सांगत होता. तर मी म्हटलं, आता नक्की काय घडतं ते आपण सांगायचं. शहानिशा करायची. आपण बी बघायचं, आपल्या मित्रांना पण समजणारच आणि पब्लिकला पण सांगू. आता माझ्याकडे तेव्हा जास्त पब्लिक नव्हती. तेव्हा माझे काहीतरी 600 फॉलोअर होते. मग 600 फॉलोअर मग मी गेलो नाईटला 12:30ला निघालो घरातनं. पहिला दिवस होता, भीती वाटत होती मला पण. कारण मला पण यामधलं नॉलेज नव्हता आणि मित्र जे सोबत होते, त्यांना पण भीती वाटत होती. मग गाडी काढली, गाडीत पेट्रोल ते घातला. आपली एच-एफ-डी लक्स आहे. आपण गेलो स्पॉटला. स्पॉटला लावलो गाडी. बघतो तर सगळं अंधारपटक रस्ता. एकदम सुनसान रस्त्याला कोणी नाही. कुत्रं सुद्धा नाही रस्त्याला. मग आता विचार केला जाऊ दे का नको? पण नंतर विचार केला आपण एवढं जर अभ्यास करता, आपल्याला ते सांगायचं खरं किती आहे, खोटं किती आहे, तर आपल्याला जावं लागणार. जर मी त्या दिवशी तिथे गेलो नसतो, तर आज मी हे नसतो. आज मला कोण ओळखत नसलं असतं. मला त्याचं एवढं ज्ञान नसलं असतं. त्या दिवशी मी पाऊल टाकला. आम्ही केलं एक्सप्लोर. आम्ही नाही म्हटलं तिथं 2-3 तास तरी एक्सप्लोर केलं, बसलो. टेम्परेचर आम्ही सारखं चेक करत होतो. जे काही एंटिटी ते आली, ती टेम्परेचर तुम्हाला वर-खाली होतं ते तर माहितीच आहे. मग चेक केलं असं काही जाणवलं नाही आणि तेव्हा आमच्या मग समोर एक तिथे टेम्परेचर कसं तुम्ही मापलं? म्हणजे कसं तुम्हाला कळलं की कमी जास्त वगैरे? नाही टेम्परेचरचं एक हे येतं ई-एम-एफ मीटर म्हणून येतं. त्यामध्ये सगळं समजतं टेम्परेचर. जे एकदमच हाय टेम्परेचर कधी जात नसतं तुम्हाला तर माहिती आहे. हो. आता आपण या रूमचं टेम्परेचर जरी बघितलं, असेल एक 30 टेम्परेचर जरी पकडलं, एकदमच 100 जाऊ शकत नाही. जर एकदम 100 जात असेल तर काहीतरी आहे या रूममध्ये. आपण सांगू शकतो. मग आम्ही चेक ते केलं काही नव्हतं. मग एक लहान मुलगा घराच्या बाहेर आला होता तेव्हा. मग आम्ही त्याच्यापाशी गेलो आणि त्याला बोलायला म्हणून गेलो आणि तो घरात पळून गेला भिवून. मग तो व्हिडिओ आम्ही पहिला पोस्ट केला आणि तो व्हिडिओ गेला 1,00,000च्या वर एका दिवसात. तेव्हापासून विचार केला, चांगलं आपण फील्ड पकडलंय, तर चालू करावं. घरच्यांना माहीत नव्हतं, काय नव्हतं, कोणालाच माहीत नव्हतं, की आम्ही असं चालू केलंय. तेव्हापासून जे आमचं स्टार्ट झालं. मग तुम्हाला कोणी अडवलं नाही का घरच्या लोकांनी वगैरे, की असं करू नका, ह्या सगळ्या गोष्टींच्या तुम्ही जवळ जाताय किंवा तुम्ही चॅलेंज करताय, तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल, तुमच्या पुढच्या पिढीला प्रॉब्लेम होईल. आता स्टार्टिंगला जेव्हा आम्ही चालू केलं होता, तेव्हा कुणालाच माहिती नव्हतं. एक माझे 2 मित्र आहेत त्यांना आणि मला. घरच्यांना सुद्धा माहीत नव्हतं. मी नाही म्हटलं तरी माझे 10K झाल्यानंतर माझ्या घरच्या मम्मीला माहिती झालंय आणि पप्पांना आता 70K झाल्यावर आमच्या पप्पांना माहिती झालंय. तेव्हा कुणालाच माहिती नव्हतं. मग जसं-जसं टाकत गेला. आता आमच्या घरच्यांचा बी माइंडसेट असा आहे, की भूत ते असतेत. आता जरा काही आजारी पडले, की जाऊन ते बाबाकडे जावा, ताईत ते बांधा. सगळे तसं आधीच्या जगातले आहेत सगळेजण.
तर मग मम्मी मला सांगत होती, "करू नको, असं असतंय, तसं असतंय." मग एक दिवशी मम्मीपाशी बसलो. "हे बघ मम्मी," म्हटलं, "अख्खं जग म्हणतं इथं भूत आहे, पण कोण प्रूफ करून दाखवत नाही. तर आता मी ट्राय करतो ना. होतंय प्रूफ दाखवतो. खरं किती आहे, खोटं किती आहे. आता खोटे बी लोकेशनला लोकं भूत आहेत म्हटले, तर त्याचा उपयोग काय? जर जिथं खरं आहे तिथं आहे, पण जिथं खोटं आहे तिथं नाही." मग मम्मीला बोललो त्या दिवशी बसून. मम्मी तर लवकर ऐकली नाही. नंतर बोलून समजावून दीदी पण समजवली. तेव्हा मम्मी ओके म्हटली. तेव्हापासून चालू केलं. तेव्हा मम्मीने हा दोरा बांधला होता माझ्या हातात. संरक्षण. हनुमानचा. तेव्हापासून हातातच आहे आपला दोरा. मी काढत नाही कधी. बरं. आता या सगळ्या तुमच्या जर्नीमध्ये तुमचा सगळ्यात भयानक घडलेला अनुभव कुठला आहे? भयानक घडलेला अनुभव, एक म्हातारीचा अनुभव. आता हा अनुभव एवढा भयानक आहे ना, आता जेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं त्यानंतर 1-2 महिन्यानंतर हा अनुभव घडला. पण आमच्या जे आत्तापर्यंत जर्नी आहे ना, सगळ्यात एकदम भयानक अनुभव हाच आहे. काय होता तो अनुभव आणि सुरुवात कशी झाली? आता सुरुवात आपण जसे व्हिडिओ बनवत होतो, तसं आपल्याला पब्लिक ओळखत होती. आता पब्लिक ओळखत आहे म्हणजे त्यांच्या पण साईडला काहीतरी असे लोकेशन असतात, बंद पडलेलं हॉस्पिटल हे ते असतात. तर त्यांना पण तिथनं आवाज-बिवाज येत असतात. ते काहीतरी अफवा पण असतात, आधीपासून ऐकलेले असतात. मग एका मुलाने मला मेसेज केला Instaला, की "भैय्या आमच्या इथे एक हॉस्पिटल आहे, तर तिथे येऊन एकदा एक्सप्लोर कर" म्हणून. तर मी सारखं चेक करत असतो, कारण मला लोकेशन पाहिजे असते, कारण मला बी याच्यात उतरायचं. तर मी लोकेशन चेक केला, त्याला मेसेज केला, "भाऊ कुठे आहे लोकेशन काय आहे?" तर भावाने नंबर पाठवला मला. मी त्याला कॉल केला. मग भावाने सांगितलं, की कुमट्याला असं-असं एक हॉस्पिटल आहे बंद पडलेलं. आपल्या सोलापूरमध्ये कुमटा म्हणून एक 10 किलोमीटर आहे सैफूलपासून. तर त्यानं सांगितलं, की आमच्या इथे एक हॉस्पिटल आहे. तिथनं एक बाईचं रडण्याचा आवाज येत आहे आणि बाई ज्या जणांना दिसली आहे पण. आणि मी जाऊन कुमट्यातल्या ज्या जणांना विचारलं सुद्धा. कारण मी कोण एकटा सांगितलं, की जात नसतो. कारण एकटा खोटं पण बोलू शकतंय. एक 10 ते 15 जणांना विचारलं. सगळ्यांनी सांगितलं, "हां, असा आवाज येतोय, हे येतंय." तर विचार केला. मग मी 2 मित्रांना बोललो, "आज आपल्याला इकडे-इकडे जायचं आहे." मग ते पण बोलले, "हां, ओके जाऊ." आमचं सगळं सेटअप झालं. रात्रीचे 11:30 वाजले. आता आम्ही नाईटलाच निघत असतो शूटला. कारण जे हॉरर शूट आहे ते नाईटलाच होत असतं तुम्हाला पण माहिती आहे. तर 11:30 वाजता आम्ही निघालो आमची एच-एफ डिलक्स घेऊन. आता आम्ही जेव्हा कुमट्याला जातो, तिथे मधी एक 1 किलोमीटर रस्ता असा आहे ना, एकदम जंगल आहे आणि रस्ता एवढा कच्चा आहे ना, खूप घाण रस्ता आहे. मग आम्ही निघालो आणि त्या मधल्या रस्त्याने गेलो आणि कुमट्याला जाऊन पोहोचलो. जाऊन पोहोचायला आम्हाला 12 वाजले होते. मग तिथे जाऊन त्याला कॉल केलो. त्याचा कॉल उचलेना तो. तो फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. म्हणजे त्याला यायचं नव्हतं. त्याला यायचं नव्हतं का त्याला भीती वाटत होती, यामधलं कारण आम्हाला पण माहिती नाही. आता आपण कुठे पण नाही जाऊन घुसू नाही शकत. तिथला लोकल माणूस असले की आपण घुसू शकतो. 4 लोकं बोलले तरी तो त्याला बोलू शकतो. मग आम्हाला लोकेशन पण माहिती नाही नक्की कुठे आहे. 1 तास वाट बघितलो आम्ही तिथे थांबून. 12 ते 1 वाजले. त्याला सारखं कॉल करायला. त्याने शेवटी कॉल स्विच ऑफच होता. उचलला नाही. मी विचार केला आता थांबून तरी काय करायचं? निघू आपल्या वाटेने. निघालो. पहिला डांबरी रस्ता लागतो तिथनं कुमट्यापासून. कुमट्यापासून डांबरी रस्त्याला आलो आणि जिथं मेन कच्चा रस्ता आहे, तो 1 किलोमीटर जो जंगलाचा कच्चा रस्ता आहे, त्या रस्त्याला खाली उतरलो. आता तो रस्ता जायला कमीत कमी 15 मिनिटं लय झाले तिथून जायला. जे आम्ही घुसलो, नाही म्हटलं तरी अर्धा पाऊण तास आम्ही त्या रस्त्याला फिरत होतो. आता आमच्या डोक्यात विचार आला, येताना आपल्याला 10 मिनिटं लागलेत, तर जाताना आपल्याला पाऊण तास कसं लागायला लागला? जिथं आम्ही जाईल रस्ता बंद, नाहीतर खड्डा, नाहीतर मधीच झाड. हे सारखं आमच्यासोबत घडायला लागलंय. मग तुम्ही काय यू-टर्न मारायचे का मग? हां, यू-टर्न मारावं लागतंय. कारण पुढे रस्ता बंद असला आपण काय करणार? यू-टर्न मारतो. मग आम्ही तसं यू-टर्न मारत शेवटी आम्हाला एक वीटभट्टी दिसली. आता तिथे वीटभट्टी आहे. ते आम्हाला पण माहिती आहे कारण आमचा इलाका आहे तेवढा. आम्ही तिकडे फिरत असतो. मग आमच्या डोक्यात आलं, हां, आता आलंय लोकेशन. आता गेलं की येईल. आम्ही निघालो. मग मी मोबाईल काढला. कारण मी जाताना पण शूट घेत होतो. कारण आपल्याला ब्लॉग टाकायचा होता तिथला. मी फिरवला आणि सांगितलं असं-असं गेलो होतो. आम्हाला चकवा लागला इथे. कारण 10 मिनिटाचा रस्ता पाऊण तास झाला होता, येत नव्हता. आणि मॅप पण आम्ही बघत होतो. मग असं सांगता-सांगता जो गाडी चालवत होता, मी सगळ्यात मागे बसलो होतो. मध्ये एक जण होता. तो हॉर्न वाजवला 2दा. विषय माझ्या डोक्यात आला. आता मी असा व्यक्ती आहे ना, मी असा मुलगा आहे ना, एखादी असं काहीतरी गोष्ट घडली ना, मला लगेच असं डोक्यात येतं, का घडली? जरी आता आपण इथे बसलो, कुठून साईडनं आवाज आला, तो आवाज मी लगेच कारण हालचाल झाली, ते मला लगेच हे होतं. मग त्यानं 2दा हॉर्न वाजवला. मग मी त्याला विचारलं,
आता आपण आला पाऊण तास या रस्त्यावर फिरलो, तू एकदा पण हॉर्न वाजवला नाही. मधी कुत्रा नाही, ससा नाही, साप नाही, विंचू नाही, कायच नाही. तो हॉर्न कसं वाजवला? तो बोलला मला, "माझं नाव साई आहे." तो बोलला मला, "अबे साया, मागनं एक म्हातारी आजी चालत यायला लागली." मग आम्हा तिघांना घाम सुटला. या रस्त्याला आम्हाला दिसला नाही कोण. या रस्ता एवढ्या झाड्या-बिड्याने आहे. तर इथे म्हातारी आजी कशी येऊ शकते? मग माझ्या डोक्यात आलं, मी क्लिप काढत होतो. आता एंटिटी क्लिपमध्ये कॅप्चर होती कॅमेरामध्ये, तुम्हाला पण माहितीच आहे. मग चेक केला. मग ब्लॉग घेत पुढं जेव्हा पुढे एकदम ना एक 30 सेकंदासाठी असं झालं, की म्हातारी असं चालत चालल्या साइडून वाकून. दिसले का कॅमेऱ्यामध्ये? कॅमेरामध्ये आहे क्लिप, तुम्हाला दाखवतो ती क्लिप. वाकून चालत चालल्या. मग बघितलं, "अरे बापरे!" म्हटलं. मग चला म्हटलं परत बघू. आता भूत आहे का आजी? आता ते आपल्याला आवड आहे की नक्की काय आहे ते बघायचे. आता जर आजी असली, तर आपण सांगता येईल आजी होती असं. जाऊन बघितलो, सगळं शोधलं, आजीच गायब. आजूबाजूला काय घरं वगैरे होती? काही घरात वगैरे जाय कायच नाही. तुम्हाला सांगतोय जंगल आहे पूर्ण. पूर्ण शेती-बिती सगळं हे आहे. आणि एखादी आजी जर एवढं वाकून चालत असेल, तर ती त्या टाईमला बाहेर कशाला पडेल? रात्रीच्या वेळेस. 1च्या टायमाला कोण बाहेर पडेल? म्हातारी आजी ते पण. आणि सगळं शोधलं, गायबच. ते क्लिपमध्ये तुम्हाला दिसतं गायब झालेली. जसं क्लिप पुढे झाली ना, मागच्या मागे झट्ट करून गायब. मग सगळं शोधलं. तिथनं गायब. मग तिथनं गेलो घरी. जे गाडी चालवत होता, तो त्याला सोडला आधी मी घरी. तो तर रात्रभर झोपलाच नाही त्या दिवशी. आणि सकाळी उठून बघितलं, आपलं जय श्रीरामचं जे टी-शर्ट असतं ना, तो घालून बसला होता. मी त्यापाशी गेलो. बोललो, "कसं-कसं काय होतं?" तो बोलला, "भाई मी तुझ्यासोबत परत शूटला येत नाही." पण येतो तो शूटला अजून पण. आता हिंमत आल्या त्यात पण. तर तो किस्सा एकदम भयानक होता. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास वगैरे झालता का? ताप वगैरे येणं किंवा कुठल्या काही गोष्टी आजार वगैरे पडणं असं काही झालतं का? त्रास आम्हाला कधी झाला नाही. त्याला तेवढंच भीती वाटली होती. बाकीचं मला, कारण तो परफेक्ट बघितला होता म्हातारीला. आम्ही बघितलं नव्हतं. आम्ही क्लिपमध्ये बघितलं कसं पण झालं. तर त्याला ते भीती बसली होती. 2-3 दिवस त्याला भीती होती. जाणवल्यासारखं होत होता मन त्याला असं. पण आम्हाला काही इफेक्ट पडला नाही त्याचा. मग तुमच्यासोबत हा जे अनुभव घडतात ते हं. तुम्ही घरी सांगता का? आम्ही घरी सांगत नाही कधीच. डायरेक्ट व्हिडिओमध्ये? डायरेक्ट व्हिडिओमध्ये. आता कुठे पण काही झालं ना, आम्ही कधी घरी सांगत नाही. आम्ही कुणाला बाहेर सांगत नाही. एक तर आमच्या तिघांमध्ये असतंय आणि जे असेल ते व्हिडिओमध्ये. आणि जर जास्तच मोठा किस्सा असला व्हिडिओमध्ये पण सांगत नाही. कारण पब्लिक पण भीती आहे. आणि आपलं आहे की पब्लिकची भीती काढायची आपल्याला. आपण पब्लिकला भीती घालू जास्त शकत नाही. त्यामुळे आपण जे तेवढंच घालतोय की जे बरोबर असेल. जे बाकी जर खरं असेल. खरं असेल. तर जास्त भीतीचं घडला जरी असेल आमच्यासोबत, तरी ते सुद्धा आम्ही घालत नाही कधी क्लिपमध्ये. आणि तुम्ही ह्या ज्या लोकेशनला जाता, शूट वगैरे करता, तुम्ही डायरेक्ट लोकेशनचे मी पाहिले तुमचे व्हिडिओ, लोकेशनचे वगैरे व्हिडिओ टाकता. मग तुम्हाला बाकीच्या कुठल्या गोष्टींपासून त्रास होत नाही का? किंवा लोकं तुम्हाला काय ॲक्शन घेत नाही का तुमच्यावर? आत्तापर्यंत असं ॲक्शन कोण काय नाही घेतलेलं आहे. कारण आपली पब्लिक आपल्याला ओळखते. आता बाहेरची पब्लिक तर ओळखतेच आपल्याला. तर आपल्या सिटीमधली पब्लिक तर आपल्याला ओळखते. मी दिसलो नाही, माझी गाडी दिसली तरी भुताचा राजा, मला तर भुताचा राजा पण म्हणतात. हं, तर भुताचा राजा हे आहे, ते आहे. आणि पब्लिक मला स्वतः सांगते, "भाऊ इथे एक्सप्लोर कर." आता जर मी कुठे गेलो तरी मम्मीसोबत जरी गेलो बाहेर, तर तिथं पण जे शॉपमध्ये गेलेलो असतो ना, तो शॉपवाला पण म्हणतो, "भावा आमच्या इथे असं-असं लोकेशन आहे, तिथनं आवाज येतात. एकदा कर एक्सप्लोर." मम्मी मला तिथंच चिडते. तर असं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा कुठला अनुभव आहे? अजून एक अनुभव आहे. तो तर ह्या अनुभवामध्ये फक्त दिसली होती त्याला. तर पुढच्या अनुभवामध्ये माझ्यासोबत बोलणं झालंय. तो एक अनुभव आहे. बरं. काय अनुभव आणि सुरुवात कशी झाली? सुरुवात त्याची पण अशी झाली, की मला सोलापूरमध्येच आहे. एक भाग आहे. त्याचं मी नाव नाही घेऊ शकत. तर त्या भागातून मला कॉल आला. कॉल म्हणजे पहिला मेसेज आला होता. कारण पहिला मेसेजच येतो. तर मी त्याला नंबर दिला माझा. तर त्याने मला कॉल केला. "भाऊ असं-असं अपार्टमेंट आहे. इथे असा-असा किस्सा घडतात." तर म्हटलं, "ओके भाऊ मी येतो" म्हटलं. "आज आज संध्याकाळी येतो" म्हटलं मी. मग आज संध्याकाळी जेव्हा आम्ही 10:30-11 ला निघालो, जोरात पाऊस चालू झाला. मी लोकेशनच्या जवळपास गेलो होतो. पण त्याला कॉल केला. त्यानं म्हटला, "भाऊ आज नको, पाऊस लय पडतोय, आज नको." त्यामध्ये जो माझ्यासोबत मित्र आला होता, त्याचा मोबाईलचा डिस्प्ले उडाला त्या पावसात. तर आम्ही रिटर्न घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी परत निघालो. 10:30-11 निघालो आम्ही शूटला. कारण पावसाचं वातावरण असतं म्हणून लवकर निघालो जरा. तर जाऊन पोहोचायला आम्हाला वाजले होते 12:30. तिथे गेलो, वॉचमन सोडला आतमध्ये ते. तिथे गेल्या-गेल्या मला एक अशी क्लिप दाखवली ना त्याने,
ते क्लिप बघितलं असलं भयानक वाटलं ना, एक्सप्लोर करू का नको वाटलं मला. ते क्लिपमध्ये असं होतं, की जो वॉचमॅन बसलेला होता आणि रात्रीचे काहीतरी 2 वाजून 39 मिनिटं असं काहीतरी टायमिंग झाला होता. आणि जर वॉचमॅन असला तरी त्याला पण झोप येणारच. त्याचे डोळे बंद होते, झोपला होता. तर त्या समोर ना एक बाई थांबलेली दिसली. आता पूर्ण दिसत नव्हती बाई आहे म्हणून, पण तेवढं परछाईसारखं दिसल्यासारखं दिसत होतं. आता हे मी माझ्या माइंडने असं विचार करून सांगेन ना, जे माझ्यासोबत घडलं ते सांगायला लागलो. कारण तुम्ही माझं पेज बघू शकता. आपण असं खोटे कधी काय सांगत नाही. जे रिअल घडतं आपल्यासोबत तेच सांगतो. तर त्यासमोर थांबलेली दिसली आणि थोडं असं साईडून फिरत होती, परत गायब होत होती. परत साईडने फिरत होती, परत गायब होत होती. दिसायला वगैरे कशी होती? नॉर्मल केस सोडलेली बाई. थोडा अंधार टाईपमध्ये दिसत होते. शॅडो टाइप. हां, शॅडो टाईपमध्ये. पूर्ण असं काय दिसत नव्हती. मग असं 2-3दा फिरले आणि चौथ्यांदा त्याला उचलून खाली आपटले. आता तो एकदम उठणार कोणी पण एवढं वरून खाली फेकलाय म्हणजे. तो तिथं सोडून कल्टी मारला, पळतच गेला. त्याने ती मला क्लिप दाखवली. त्यानंतर तिथली मला कहाणी सांगितली. तर कहाणी अशी आहे, की तिथे आधी वीटभट्टी होती. वीटभट्टीला ट्रक येतात माहिती आहे तुम्हाला, विटा-बिटा भरून घेऊन जायला. तर तिथे एक बाई मुस्लिम होते आणि तिचा मुलगा. ते जाताना ना, जे आपली ट्रक येते ना डंपर. हां, डंपर येते ना, ते उडवले होते दोघांना. अच्छा. हां, तर त्यांचं म्हणणं होतं, की ती एंटिटी इथं आहे. तर मी म्हटलं, "चला आपण चेक करू, जे असेल ते असेल." मग त्यानं मला एक अपार्टमेंट दाखवला. ज्या अपार्टमेंटमधनं खरं आवाज येतात, त्या अपार्टमेंट त्यानं दाखवला. आणि त्याकडे क्लिप पण तशा होत्या, की आवाज येत होता, रेकॉर्ड झाला होता. कारण जे वॉचमॅन असतं त्याला फिरावं लागतंय, कारण मटेरियल असतं तिथं पूर्ण. तर तेव्हा क्लिप काढलेल्या होत्या. त्याने मला आधी दाखवल्या. आता मला बघितलं आधी फेक वाटलं, पण जाऊ म्हटलं एकदा. तर कसला आवाज कसला येत होता क्लिपमध्ये? चिरकायचा, मधनंच चिरकायचा आवाज येत होता. असं सारखं नाही, एकदम असं चिरकायचा आवाज येणार, थोडे शांत होणार. परत असं लहान मुलाचा आवाज रडल्यासारखं येणार, परत शांत होणार. मग आम्ही निघालो. मग 8 मजली 8 फ्लोअर होते अपार्टमेंटला. पहिला फ्लोअर केला सगळा, एक्सप्लोर केला. म्हणजे तुम्ही चालत चालत. हां, चालतच जावं लागलं. पण लाईट सोर्स वगैरे कसं कुठला यूज करायचे तुम्ही? आता मी लाईट घेऊन जातो सोबत. आपल्याकडे एक लाईट आहे चार्जिंगवरची. ते यूज करतो फक्त एकच लाईट आणि शूटसाठी आपल्या iPhoneची लाईट असते. तर पहिला केला. पहिला जे गेलं फ्लोअरला सगळे चेक केलं. आता फ्लोअरला इकडे 2 फ्लॅट असतात, इकडे 2 फ्लॅट. असे 4 आणि ह्या साईडला 4. हे सगळे 4 केले. परत वरच्या गेलं, परत वरच्या गेलं. जेव्हा आम्ही 6व्या मजल्याला गेला, 6व्या फ्लोअरला गेला, तेव्हा सगळे जे होते ना फ्लॅट, सगळे चेक केलं आणि चालताना आम्हाला वरनं आवाज आला. चालत जायचा. तर आम्ही जागेवर थांबलो. आम्हाला काय वाटलं आधी, की जो मागून आमच्यासोबत येतो ना, आम्ही तिघेजण वर गेलो होतो. तर त्यांचा आवाज असेल. त्यांना म्हटलं 2 मिनिट थांबा म्हटलं. कारण मला लगेच जाणवतंय, की असं काय हालचाल झाली ना, तर 2 मिनिटं थांबा म्हटलं. तर थांबला. एकदम असं चालायचा आवाज आला. तर म्हटलं मला समजलं नक्की काहीतरी आहे या बंगल्यामध्ये. तर गेलो वरच्या 6व्या नंतर 7व्या फ्लोअरला गेलो. 7व्या फ्लोअरला बी सगळे चेक केलो. तेव्हा माझ्या मनात असं होतं, की इथं काहीतरी असेल. तेव्हा फ्लोअर चेक केलं, की तेव्हा पण काही नाही. तिथे काही जाणवलं सुद्धा नाही. पण नंतर जे 7व्याच्या वरच्या 8वं फ्लोअर होतं ना, तिथून आवाज लय मोठ्याने येत होता. कडी वाढवायचा, परत इकडे-तिकडे पळायचा. हे आवाज तिथनं येत होता. तर मग जे वरचा फ्लोअर लॉक होता का? हां, सगळे जे आहेत ना, सगळे फ्लोअर आहे, सगळेच लॉक आहेत. एक पण विकलेलं नाही आहे. सगळेच अजून बंदच आहेत. विकायला काढणार आहेत. मग वरच्या गेलो. आता जे माझ्यासोबत दोघं जण होते. एक तिथलाच होता आणि एक माझ्यासोबत लाईटसाठी एक जण होता. दोघं पण घाबरले. कारण अपार्टमेंटमध्ये कोण नाही तर पळायचा आवाज येणार. मग त्यांना म्हटलं, "चला धाडस करू बघू काय आहे." आपल्याला माहीत होईल, पब्लिकला पण सांगू. चुकून दुसरा कोणी चोर-बिर असला, ते बी सांगता येतंय. त्याला बी बाहेर काढता येतंय. बरोबर, हो. म्हणजे भीतीचं वातावरण वातावरण तयार करून त्या प्रॉपर्टीचं नाव बदनाम करणं किंवा अशा काही गोष्टी पण होतात ना. हां, तेच. त्याची माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो 8व्या फ्लोअरला आणि तेव्हा आवाज शांत झाला. म्हणजे एकदम टॉपला. टॉपला. त्याच्यावर टेरेस लागतंय. तर पाय ठेवला, तिथे गेलो, तिघे थांबलो. इकडे-इकडे बघितलो. दोन्ही साईडला फ्लॅट असतात. जाऊन असं थांबलो. इकडे-इकडे बघितलो. आवाज शांत झाला. तर पहिला ह्या साईडला गेला. जे 4 होते, ते केले, एक्सप्लोर केले. आत जाऊन बघितलं सगळं. काय नव्हतं तिथं पण. आलो. इकडचे 3 केले. जो लास्ट राहिला होता ना, तो कोपऱ्याचा होता एक. आणि तिथं समोर असं गेलं, की तुम्हाला मी आधी सांगितलं, की मला जाणवतंय.
आता माझ्याकडे शक्ती आहे, पॉवर आहेत. आता लोकांना वाटेल खोटं बोलताय, काय याच्याकडे पॉवर बिवर नाही. पण हां, तेच थोडंफार जाणवतं, की इथं काहीतरी आहे. अभ्यास असतो थोडा, थोडं त्यात डोकं घातलेलं असतं. त्यामुळं मला असं जाणवलं, की ह्या रूममध्ये नक्की काहीतरी आहे. आता जर मी त्यावेळेस तो कडी काढला असता गेल्या-गेल्या, तर नक्की आमच्या तिघांसोबत काहीतरी घडलं असतं. तर मी विचार केला, आधी बोलावं. आता होते मुस्लिमसोबत हा इन्सिडेन्स घडला होता. ते मुस्लिम होते दोघं, जी बाई होती आणि जे मुलगा होता. ते दोघं इथं मेले होते. तर विचार केला, हिंदीमध्ये बोलून बघतो, रिप्लाय येतंय का? पहिला मी विचारलं, "कोई है अंदर?" रिप्लाय नाही, काय नाही. परत विचारलो, "कोई है अंदर?" परत काय नाही, शांत नाही. तिसऱ्यांदा मी विचारलो, "मैं अंदर आऊ क्या?" जो दरवाजा वाजवायला चालू केला. खट, 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 खट आवाज आहे आणि जो कुलूप लावलेला होता, तो पण जोरजोरात हालत होता. हवा नाही, काय नाही, सगळे फ्लॅट शांत. तो एकच फ्लॅट असं वाजत होता. आपण आपल्या रीलमध्ये आहे, त्यामध्ये दिसतंय पूर्ण. खट, 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 खट. हे दोघं अजून घाबरले. त्यांना म्हटलं, "थांबा," म्हटलं, "घाबरायची काय गरज नाही," म्हटलं. "ते एंटिटी आपल्याला काय नाही करू शकत. आपल्यावर हनुमानचा हात आहे," म्हटलं. "एंटिटी आपलं काय करू नाही शकत. थांबा," म्हटलं, "आज बघूच त्याला काय पाहिजे." तर मग चौथ्यांदा विचारलो. मी परत एकदा विचारलो, "मैं आऊ क्या अंदर?" सेम रिप्लाय मला जोरात वाजवायचा. आता मी आत जाण्यानं त्याला त्रास होत होता हे मला माहिती होतं. मग मी म्हटलं, "मैं यहाँ से जाता हूँ, चला जाता हूँ." तर खट्ट, खट्ट दोनदा आवाज आला. तो ॲग्री होता. त्याला वाटत होतं मी इथनं जावं. त्याला त्रास होत होता माझा. मग मी निघालो. थोडं पुढे गेलो आणि परत मागून लगेच उघडलो. पण लॉक होतं ना ते, मग लगेच कसं काय उघडलं? लॉक खाली होता, कडी होती. अच्छा, लॉक खाली होता, कडी वर होती, ती लावलेली होती. जो खालचा लॉक होता ना, तो हालत होता. अच्छा. म्हणजे कडीने लॉक नव्हतं लावलं. नाही, नाही, नाही. कडी होती सगळ्याला. कारण आतमध्ये काय सामान होतं, कुलूप कोण लावणार आहे? फक्त कडी होती. कन्स्ट्रक्शनमध्ये असल्यामुळे सगळे कडी होते, सगळ्याच फ्लॅटला. त्यामुळे आपण उघडून बघितलं सगळे फ्लॅट. कुलूप असतं तर सगळे कुलूप काढून बघणं अवघड आहे. हां. मग मी एकदम उघडलं. जो पायात जेव्हा स्टार्टिंगला आलो होतो ना, तेव्हा पायात त्याच फ्लॅटच्या समोर कबूतर एक मेलेला होता. आणि त्याला पूर्ण असं मुंग्या-बिंग्या लागलेले होते. जसा मी फ्लॅट उघडला, तो कबूतर आतमध्ये. बापरे! त्या रूममध्ये गोल, गोल, गोल रूम सगळं पॅक आहे. तुम्हाला वाटेल की जे कुलूप हालत होता, आतनं हवा येत असेल, खिडकीतनं हवा येत असेल, सगळं पॅक आहे. आणि तो कबूतर आतमध्ये गोल, 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 गोल फिरला 3-4दा. मग ते मेलेलं कबूतर दिसलं का तुम्हाला? जाताना दिसला नव्हता. हां. पण जेव्हा आम्ही क्लिप चेक केलं ना, क्लिपमध्ये दिसलं की खाली कबूतर होता. अच्छा. आणि तेच कबूतर आतमध्ये उडत होतं. तोच कबूतर आतमध्ये उडत होता. तर बाहेर बघितलं कबूतरच नाही. मुंग्या-बिंग्या पडलेले दिसायला लागलेत पायात. तर अजून भयानक वाटलं तिघांना. मग 2-3 रूम होते आतमध्ये. बेडरूम, किचन-बिचन. मी जाऊन चेक केला. आता मनात भीतीच बसली होती. आता असला इन्सिडेन्स घडलाय, 100% इथं कोणीतरी आहे. तर उघडलं आत, सगळं उघडलं. आतमध्ये बघितलं, काय जाणवलं नाही. मग बाल्कनी असते, स्लायडिंग असते आपलं काचेचं. स्लायडिंग उघडलो आणि खाली असं वाकून बघितलो, तो कबूतर मला बघत बसला होता. बापरे! तो कबूतर असं मला बघत बसला होता आणि जसं मी हालचाल केली, तो उडून गेला लगेच. मग मला समजलं, हे कबुतरचा काहीतरी शॉट 100% इथे आहेच. आलो बाहेर, लावला जे जसं होतं तसं. आता आपण दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये गेलेला आहे, उघडं ठेवून येऊ नाही शकत. सगळं आहे तसं पॅक केला आणि आलो समोरच्या रूममध्ये. आणि तिथनं बघतो तर तोच कबूतर मला काचेतनं परत बघत होता. आतमधनं? हां, म्हणजे फ्लॅटच्या बाहेर जी तुम्ही काच लावली, त्या काचेच्या बाहेरनं तुम्हाला बघत होता. हां, काचेच्या बाहेरून मला बघत होता तिथनं तिथनं थांबून. मग हा किस्सा सगळ्यात भयानक होता. ते दोघं तर खाली गेलेच होते. मी एकटा राहिलो होतो. त्यानंतर मी एकट्याला परत बोलवलं वर. जो लाईट घेऊन होता ना माझ्यासोबत, त्याला डेअरिंग आहे म्हणजे तो माझ्यासोबत असतो सारखं म्हणून त्याला डेअरिंग आहे. आला, बाहेरून कडी लावलो आणि आत रूममध्ये बसलो दोघं. बापरे! ते पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये YouTubeला सोडलेला आहे तो व्हिडिओ. आतमध्ये बसलो, पूर्ण अंधार सगळं पॅक केलं आणि आतमध्ये बसलो. शांत बसलो, काय जाणवतंय का? आणि मी त्याला हे दिलं, परमिशन दिलं. जर इथं नक्कीच कोणीतरी असेल, जर तुला माझ्याकडून काही भेटत असेल, तुला जे काही अपेक्षा असतील तुझे, तुला सुटका करायची आहे, काहीतरी असेल किंवा हे फ्लॅट, हे घर तुझ्यावर बांधलेलं असेल, तुला त्याचं अवघड होत असेल, मेल्याने काहीतरी जाणवत असेल, तर ते असेल ते पण सांग म्हटलो. तर काय असेल ते ते बोल म्हटलो. आणि जर तू खरंच इथे असेल तर आम्हाला काहीतरी कर म्हटलो. पण नाही, काय नाही.
काय झालं नाही. मग उघडला दरवाजा, होता तसा लॉक केला. किती वेळ बसले होते आतमध्ये? नाही तर एक 20 मिनिट. कारण गरम होत होतं, सगळं पॅक केलेलं होतं आतमध्ये. कारण तेवढ्यात तो केला असता काहीतरी. पण मला असं वाटतं, की आमच्याकडे काहीतरी पॉवर आहे किंवा या दोऱ्याची शक्ती वाटते. जे मम्मीने मला बांधला होता, त्याने आम्हाला काय केलं नाही दोघांना सुद्धा. कारण आम्ही दोघं एकमेकाचे हात पकडूनच बसला होतो तिथं. कारण एकाला काय झालं, की दुसऱ्याला जाणवतंय. आता समजा आम्ही दोघं बसलो समोरासमोर आणि मी बोललो आणि समोरचा हवेत उडायला लागला तर? किंवा काय वडले-बिडले तर लगेच माहीत पडतं. हां, माझा हात त्याला पकडलेला आहे. दोघांचे डोळे बंद आहेत. जरी हालचाल केला मला जाणवत आहे हालचाल झाल्या म्हणून आणि माझं पण थोडं कनेक्शन असल्यावर तू पण थोडं सेफ राहील. त्या मानाने आम्ही दोघं बसलो होतो. पण असं काही जाणवलं नाही त्यानंतर. परत आम्ही लावला कडी. परत जसं खाली जायला चालू केलं, परत आवाज वरनं चालायचा. आलो खाली. त्यांना पण मी एवढं सांगितलं नाही, की असं-असं घडलंय म्हणून. कारण त्यांना पण तिथे वॉचमन-बिचमन असतात, त्यांना पण भीतीचं हे असतंय. पण तिथं मी 100% लिहून देऊ शकतो, की तिथं काहीतरी एंटिटी आहे. तुम्हाला काही हार्म नाही केलं ना त्यांनी? नाही, हार्म नाही केला. तुम्हाला सोडून तुमच्यासोबत जे मित्र होते त्यांना काही त्रास वगैरे झाला का घरी? नाही, एकटाच होता माझ्यासोबत. एक जण. हां, एक जण होता. त्याला काय नाही झालं. आम्ही तिघं जण आलो ना गाडीवर. माझ्यासोबत एकटा आला आणि जो खाली होता ना, त्याला गाडीपाशी थांबवलेला होता. तो भिला होता, पूर्ण भिला होता. कारण त्याला खाली आवाज येत होते म्हणून. अच्छा. आणि तो खाली एकटाच थांबला होता गाडीपाशी. त्याला म्हटलं, "थांब आम्ही बघून येतो. काय असेल तर तुला बोलवतो वर." तो खालनं आम्हाला आवाज देतो, "या खाली, या खाली." आवाज यायला लागला, हे आलं, ते यायला लागलं. मग खाली गेलो. आता माझ्यासोबत जेवढे एक्सपिरियन्स घडले त्यानंतर मला कोण हार्म केलं नाही आतापर्यंत. मी कधी आजारी पडलो नाही. फक्त एवढंच की मला टेन्शन जास्त येत आहे. आता सध्या तरी. आता मी डिप्रेशनमध्ये आहे. आता कुणाला माहिती नाही. म्हणजे करिअरच्या बाबतीत असेल ना? हां, करिअरच्या बाबतीत. पण एक छोटीशी गोष्ट जरी घडली, तर ती का घडली म्हणून मला डिप्रेशन आता सध्या येतंय. आता तुम्ही बोलता-बोलता मला काहीतरी बोललात, तर त्या गोष्टीचं मला डिप्रेशन आल्यासारखं होतं, की ह्याने मला असं का बोलले? तर मला वाटतं हे एंटिटीमुळे होतंय. कारण आधी माझं डोकं शांत होतं. तुम्ही जरी मला काय बोललं तरी मी हसून हे सहन करत होतो. पण आता तसं होत नाही. त्यामध्ये माइंडमध्ये गेलं मला रात्री झोप लागत नाही. विचार करता म्हणजे प्रत्येक शब्दांवर विचार करता. शब्दावर मी आता विचार करतोय. मी रात्री डेली मी 5 वाजता झोपतोय सकाळी आणि उठतोय 11 वाजता. डेलीचं माझं रुटीन आहे. रात्रभर मला झोप लागत नाही. आता ह्यांनी रूमवर असते यांना विचारा, मी 5 वाजेपर्यंत झोपतच नाही.